वचन हवं, तू सई आणि सुयश यांचं जोडून देशील आणि मेघनाशी लग्न करायला तयार होशील याचं वचन. तू माझा आणि स्वतःचा कितीही छळ केलास ना तरी माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, हा प्रॉब्लेम आहे. माझं तुझ्यावर प्रेम नाही. आदित्यना मी आणि मला आदित्य आवडले. आम्ही तयार होत लग्नाला. मला आता त्रास व्हायला लागलाय मामा. काहीच कळत नाही रे. काय चूक, काय बरोबर, काय योग्य, काय अयोग्य, काय चांगलं, काय वाईट पत्ताच लागत नाही आता. अरे आधी सगळं सोपं असतं रे, सगळं सोपं असतं. एक वेळ शांत राहणं योग्य, पण हे असं सगळं सहन करून मुक होणं अयोग्य. मनासारखं जगणं चांगलं, पण मन मानणं वाईट. कुडत राहणं चूक, लढत राहणं उत्तम. आधी या जगात ना काही खरं नाही रे. खरं आहे ते फक्त आणि फक्त प्रेम. प्रेमाशिवाय या जगात काही नाही रे, काहीही नाही. त्याच प्रेमाचं ओझं व्हायला लागलंय बंधू मामा. प्रेमाचं ओझं? अरे प्रेमाचं ओझं वाटूच शकत नाही. कारण प्रेम ही अशी गोष्ट आहे ना की ते आपल्याला कितीही मिळालं तरी ते अपुरच असतं. अजून हवं, अजून हवं असं आपल्याला वाटतं. ज्याला तू ओझं म्हणतोयस ना ते तुझं तू ओढवून घेतलेल्या जबाबदारीचं आहे. दादाला दिलेलं वचन, ज्याला तू कर्तव्य म्हणतोस, तो भार तुझा तूच वाढवून घेतलायस. ते झटकून टाक, मोकळा हो आणि मग कसं वाटतं ते. अरे झटकणं एवढं सोपं आहे का बंधू मामा? तू तरी दादा मामाचा शब्द मोडू शकतोस का? अरे मला नाही जमणार, पण ते तुला जमावं अशी इच्छा आहे ना रे माझी. म्हणून तर तुझ्या पाठीशी उभा आहे मी. तुझ्या पाठी लागलोय दादाचं वचन मोड म्हणून. फक्त दादा मामाला दिलेलं वचन एवढंच हाड नाहीये ते आमच्या. अजूनही काही गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे आता मलाच वाटायला लागलंय की सईचं लग्न सुयशच झालेलं बरं. काय गोष्टी आहेत अजून? सईला सिव्हिअर अॅनिमिया आहे, ज्यात तिला कधी कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की जसं जसं तिचं वय वाढत जाईल तसा तसा तिचा त्रास सुद्धा वाढत जाईल. म्हणूनच तिचं लग्न डॉक्टर सुयशशी होणं खूप गरजेचं आहे तिच्या आयुष्यासाठी. तिची मेडिकल कंडिशन. सईची कसली मेडिकल कंडिशन? तिच्याकडे बघून वाटणारही नाही. कधी कधी मलाही विसर पडतो. पण तिची तब्येत इतकी नाजूक आहे की थोडंही पुढे मागे झालं तर जीवाचं बरं वाईट होऊ शकतं तिच्या. काही नाही रे, मला नाही खरं वाटत. तुला कोणी सांगितलं? तिच्या आईने. स्वतःच्याच मुलीबद्दल असं खोटं का सांगेल ती? माझ्या वागण्याचा मलाही रागच येतो, त्रासच होतो. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग मला निर्णय घ्यायला लागतोय रे, आणि तोही एकट्याने. किमान तू तरी माझ्या बरोबर राहणार आहे मामा. अरे मी आहे तुझ्या बरोबर, कायम असणार आहे. पण तू एकट्याने का निर्णय घेतोय? ही तुझी सगळी कारणं सईला कळायलाच हवी. सईला कळायला हवं की तू काय निर्णय घेणार होतास आणि आत्ता काय विचार करून हा निर्णय घेतोयस हे तिला कळायला नको का? पण त्यासाठी ती मला भेटायला हवी ना मामा. ती तर माझं तोंडही बघायला तयार नाहीये. नाही, मलाही असंच वाटायला लागलंय की नकोच तिला सांगायला.
मला अजून नाही गुंतायचं रे तिच्यामध्ये. हो मामा, आता माझं भविष्य मेघना असणार आहे ना, मग मला तिचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे ना, मला तिचा विचार केला पाहिजे नाही का? हो धर्मराज, दादांचे भाचेश्री, आता आहे ना, आता आपण कडे लक्ष द्यायची वेळ आहे, कारण त्यांच्या गोळ्यांचा डोस जर चुकला तर त्या फार मोठं महाभारत होईल. अरे विसरलो, सॉरी अप्पा. आता तू गेलास काय आणि आलास काय? इथे महाभारत घडणारच आहे, कारण भाचेश्री हे महाभारत मामा घडवणार आहे. तुझ्या मनीचे हितगुज सारे सईला कळावयास हवे. बोल. हॅलो. हॅलो. फोन करून काही बोलायचं नव्हतं तर मग फोन तरी कशाला करायचा? बोल प्लीज. हॅलो हॅलो. इतका वेळ काय घसा सुकला होता तुझा की बोलती बंद झाली होती? एक 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 मिनिट. 1 मिनिट नाही आणि 2 मिनिट नाही, खूप मिनिटं झाली. बोल आता पटकन. काय ते? मी काय बोलू? मला नाही बोलायचं काय. फोन कशाला केलास? मला त्रास द्यायला? मी फोन नाही केलाय. मग काय मी फोन केलाय? मला तसंच वाटतंय. हे डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? मी का फोन करेन? आता मला काय माहित, माझ्याशी बोलायला काय कारण लागतं का तुला? हॅलो, काय संबंध? अरे काय संबंध म्हणजे काय संबंध? राईट. आता तू आपल्यातले सगळेच संबंध तोडलेस नाही का? मी तोडले संबंध? म्हणूनच मला असं घरातनं हाकलून दिलंस ना तुझ्या. हे बघ, तू न सांगता आला होतास घरात. ते मी आधीही केलंय. पण आता परिस्थिती बदलली आहे. काय परिस्थिती बदलली असे? काय बदललं एवढं? हे बघ आदित्य, तू मला शब्दात पकडू नकोस. तू का आला होता तेवढंच सांग. ग तुझी काळजी वाटली म्हणून बघायला आलेलो. काय बघायला आला होतास? माझं रडकं तोंड? तसं समज हवं तर. अरे पण कशाला? माझ्या याच तोंडावर सगळं सांगून मोकळा झाला होतास ना तू. मग आता काय बाकी राहिलंय? सई, आपल्यात काहीच बाकी नाही राहिलंय. कसं राहील? तू तुझ्या हाताने सगळं संपवलंस ना. माझ्या आयुष्यातला सगळा आनंद, उत्साह, फिलिंग सगळं एका फटक्यात संपून टाकलंस तू. मी तुला फक्त नकार दिला म्हणजे आपल्यातलं सगळंच संपलं का गं? ते तू नको ठरवूस, ते मी ठरवेन, कळलं? तू तुझं काय ते ठरवलंयस ना, मग माझे डिसिजन्स मी घेईन. हे बघ सई, ही फालतू बालिश बडबड करणं जरा बंद करणं, जरा मोठी हो ना यार. या तुझ्या स्वप्नाच्या जगातून, या लाला लँड मधनं बाहेर निघ आणि प्रॅक्टिकली जगाकडे बघ ना यार एकदा. मी मोठी झाली आदित्य, प्रॅक्टिकल सुद्धा झाली. पण तू सांग ना, तू काय असा मोठेपणाने निर्णय घेतलास रे? काय प्रॅक्टिकल विचार करून नकार दिलास तू मला? बोल ना. सई अगं, माझी एक बाजू आहे यार, माझी काही कारणं आहेत. मग सांग मला ती कारणं. एकदा, शेवटचं एकदा मला तुला समजून घ्यायचंय आता. हे बघ,
मला नाही सांगता येते. वाव, व्हेरी गुड. मला माहिती होतं तू हेच उत्तर देणार, कारण तुझ्याकडे तुझी बाजू काही नाहीच आहे खास, जी प्रॅक्टिकल आहे आणि जी बालिश नाहीये. नुसतं समोरच्याला शहाणपणा शिकवायचा, बाकी स्वतः मूर्खासारखंच वागायचं. हा मग मी मूर्ख आहे, मग बोलतेस कशाला माझ्याशी? कारण तू फोन लावलायस मला म्हणून बोलतीये. अरे पुन्हा तेच, मी नाही लावला यार फोन, मला नव्हतं बोलायचं तुझ्याशी. मला तर तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. हा मग नको बघूस ना, भेटूही नकोस मला. नाहीच भेटणार आहे आणि कुठेतरी निघून जाणार आहे आणि परत कधी तुझ्या समोर येणारही नाहीये. हा ठीक आहे ना, जा ना, मग तुला शोधायला येणार नाही आता. तुला शोधूनही सापडणार नाही मी, कारण मी तुला ब्लॉक करतेय. मग तुझा नंबर मी ब्लॉक करून डिलीट करतोय मग फोन मधनं. मोबाईल मधनं कशाला, आयुष्यातून डिलीट कर ना, कारण मला माझ्या आयुष्यात तू नकोयस. मग तुझ्या आयुष्यात यायचंय कोणाला? मला माझं आयुष्य आहे ना, ते मी जगू शकतो एकटा तुझ्याशिवाय. सेम हिअर. अप्रतिम. गुड बाय आदित्य, गुड बाय फॉर एव्हर. हा बाय सई. बाळराजे, अहो आदित्यराव उठा, झोपताय काय? अहो सूर्य डोंगरा पलीकडून डोकावून बघते तुमच्याकडे आणि तुम्ही अजून झोपलेले. चिवताई दाणे टिपाला गेली सुद्धा. तुम्ही उठणार कधी? कामावर जाणार कधी? अरे हा आदित्य गेला कुठे? या मंदिराच्या प्रत्येक पायरीवर एक फूल वाहिलत ना की मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होते. जर इतकंसं करून मी तुला आदर्श गृहिणी वगैरे वाटली असेल तर मेघनाच्या ऐवजी तू माझ्याशी लग्न करणार आहेस का? आदित्य, मला तुझ्याशी बोलायचंय, महत्वाचं. तू माझा आणि स्वतःचा कितीही छळ केलास ना तरी माझा तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. हा प्रॉब्लेम आहे. तुला जर हे प्रेम मान्य नसेल ना आदित्य, तर मला सुद्धा आजपासून ही मैत्री मान्य नाहीये. सॉरी. सॉरी काय सॉरी रे? डोळे फुटलेत काय तुझे? खरंच सॉरी. तुझ्या गर्लफ्रेंडला जाऊन बोलता सॉरी. मजनू. काय म्हणला? काय म्हणला? कुठल्या तरी पोरीनं ताप दिला वाटतं डोक्याला. सई, सई उठलीयस का बाळा? सई, बरं वाटतंय का तुला? उशीर होत नाहीये का? कॉलेजला जायचंय ना? नाही जायचंय, माझा मूड नाहीये. काय मूड नाही म्हणजे? शशी, शशी, तुझ्या लेकीचा मूड नाहीये. काय? तुझ्या बेटूचा मूड नाहीये? बेटू, हे बेटूराम, बेटूलाल, हे बेटू भाई, हे बेटू वहिनी, हे काय झालंय बेटू? तू डॅडूशी बोल ना.
हे बेटू तुझा मूड का नाहीये? ठीक आहे, मी तुझा मूड नीट करतो. आपण त्या अण्णा वाल्याकडे जाऊया का? मेंदू वडा खायला का पिक्चर बघायला जाऊया? 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 सगळे शो बघूया का? मग आपण नको. बोलली मला हेच हवं होतं. आता ना मी तुला चॉईसच देणार नाहीये. तू फक्त बोल तुला काय हवंय ते. मला थोडी शांतता हवी आहे. हा, अरे याला काय झालं? काय अँग्री यंग मॅन, कुठे होतास? कुठे? हो ना, एक तर सकाळी सकाळी काही न सांगता कुठेतरी निघून गेलं आणि आता आलाय तू एक अक्षरही न बोलता चाललाय. हो ना, आम्ही तुझीच वाट बघत होतो. तुझ्या हातचा चहा प्यायल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाहीये. आम्ही काय बोलतोय ते पोचतंय ना तुझ्या कानापर्यंत का नाहीस? हा, चहा ना टाकतो. अरे हा ऑफिसला जाणार कधी? यांनी वेळेवरती जायला पाहिजे. मी मल्होत्राकडनं आज सगळे रिपोर्ट्स मागवले. याचं काहीतरी बिनसलंय, नक्कीच काहीतरी घडलंय. आता काय घडलंय काय बिघडलंय काय कळतच नाहीये मला बेटूचं. त्या दिवशी मूड चांगला होता, मध्येच खराब झाला, मग गायबच झाली. परत आली तर तब्येत बिघडलेली. मग सुयशमुळे तब्येत बरी झाली, मूड पण बरा झाला, पण आज जैसे तेच. तिच्यामुळे माझा मूड खराब झालाय. शी शशी प्लीज तू सॅड होऊ नकोस ना. आता सकाळी सकाळी 2-2 पडलेले चेहरे पाहिले ना तर माझा सुद्धा दिवस मग तसाच जातो बघ. मग सांग ना काय करू मी शर्मिला, तूच सांग. तू काहीच करू नकोस, म्हणजे काळजी तर त्याहूनही करू नको. आणि तुला काही करायचंच असेल ना तर जा फॅक्टरीत जा आणि काम कर जा. नाही, माझं तिकडे मन नाही लागणार कामात. लागेल, मी सांगते ना. हे बघ, तू तिथलं काम बघ, मी इथलं काम बघते. म्हणजे तुझ्या बेटूचा मूड ठीक करायचं काम मी करते ना. तू संध्याकाळी परत येईपर्यंत ना तुझ्या बेटूचा मूड अगदी ठीक झाला असेल, ती हसत खिदळत असेल, माझी गॅरंटी. प्रॉमिस? प्रॉमिस. मग काय वांधा नाही. हो नो. काय झालं आता? पण एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? मला आणि बेटूला बघून या चहाचा मूड गेलाय, म्हणजे थंड झालाय तो. आता त्याचा मूड जर परत आणायचा असेल तर मग तुला नवीन चहा बनवावं लागणार. शर्मू डार्लिंग, नवीन गरमागरम चहा बनवून आणणार प्लीज. गरमागरम? अरे गरमागरम कशाला, मी ना तुझ्यासाठी लाव्यासारखा खवळणारा चहा आणते, थांब. अरे झाला का रे चहा? अरे झालाच असणार आहे, बघ ना चहाचा वास येतोय. मला काहीतरी वेगळाच वास येतोय या सगळ्याला. म्हणजे काय ते आता कळेल ना. माझ्या आयुष्यातला सगळा आनंद, उत्साह, फिलिंग सगळं एका फटक्यात संपून टाकलंस. काय प्रॅक्टिकल विचार करून नकार दिलास तू मला? मला तर तुझं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. पुढे तरी निघून जाणार आणि परत कधी तुझ्या समोर येणारही नाहीये. तुला शोधूनही सापडणार नाही मी, कारण मी तुला ब्लॉक करतेय. कारण मला माझ्या आयुष्यात तू नकोयस. तुझ्यापासून दूर जाताना मला आनंद होत नाहीयेच आहे. तुला कळूच शकत नाही की इथे आतल्या आत जळताना मला किती त्रास होतोय ते. यापुढे एकमेकांसमोर कधीही न येणं ह्यातच आपलं भलं आहे. आणि मी याची काळजी घेईन की आपले रस्ते कायम वेगळे राहतील.
ते एकमेकांच्या वाटेत कधीच येणार नाही.